झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। नाही नाही नाही, इथे असू शकत नाही। तू खरी नाहीयेस ना? मला खोटारडी बोलून झालंय तुझं। मला चिमटा काढ। काय? मला चिमटा काढ ना। का? प्लीज काढ ना। पटलं पटलं, तू खरी आहेस। काय? ते तुला बरं वाटत नाहीये का? हा, थोडस अस्वस्थ वाटतंय। तू चिडलीस माझ्यावर? कोणाकोणावर चिडू? आणि मनातून मी सगळ्यांना माफ करत असते रे। आता प्रत्येकाची आपली बाजू असतेच की। अगं पण मी सॉरी म्हणालोय तुला। अरे पण मी चिडलेच नाहीये तुझ्यावर। तू तुझं मत व्यक्त केलंस आणि ते करण्याचा हक्क आहे तुला। मी चिडायचा काही प्रश्नच येत नाही। का? तू चिडू शकतेस? गरज नाही वाटत। का? का नाही गरज वाटत? तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत मी। तुला द्यायचं नाही तसं समज। तसंच आहे। तुला ना नॉर्मल मुलगी म्हणून जगायचंच नाहीये, तुला एक आदर्श मुलगी म्हणून जगायचं। मला कारण कळू शकेल का हे असं अचानक कधीही न भेटण्यामागचं? अच्छा, अनिलला तू मला भेटलेली आवडत नाही, राईट? तू माझा होणारा नवरा आहे। त्यांना एकेरी तुझ्यासाठी तो रिस्पेक्टेबल असेल, माझ्यासाठी नाहीये तो। मी त्याला अनिलच म्हणणार। हा, त्यांनी सांगितलं ना तुला हा माणूस चांगला नाहीये, याला भेटू नकोस, याच्याशी बोलू नकोस, हो ना? नाही अरे नाही, असं काहीच नाहीये। अच्छा, म्हणजे हे तुझं तुलाच जाणवलंय का की मी चांगला माणूस नाहीये? नाही, तू खूप चांगला माणूस आहेस। एखाद्याने विश्वास ठेवावा ना इतका। खोटंय। तुला जर असं वाटत असतं ना तर तू माझ्यावरती विश्वास ठेवला असतास। माझ्या शब्दाच्या आदराखातर तरी तू एकदा विचार केला असतास की तू हे का लग्न करतेस। जान्हवी अगं, का करतेस तू हे लग्न? एकदा विचार कर ना। या बांगड्या नाही टाकू शकत, पण देऊही शकत नाही रे कोणाला। प्लीज परत घे, इतके उपकार कर माझ्यावर। विरोपाच्या दिवशी रागवू नकोस हा। अरे तुझ्यावर विश्वास नाही असं नाहीये, पण तू जसा तुझ्या शब्दाला पक्कायस ना तसंच मीही शब्द पाळते। आणि तुम्हाला वाटतंय इतकं वाईट नाही होणार, माझं सगळं चांगलंच होणार आहे। काय चांगलं होणार आहे तुझं? जान्हवी, अनिल हा माणूस तुझ्यासाठी नाहीये। तुझं ऐकून घेते म्हणजे तू तुझ्या मर्यादा ओलांडायच्या नाही। ज्यांच्याबद्दल बोलतोयस तो माझा होणारा नवरा आहे आणि त्यांचा अपमान झालेला मी नाही सहन करणार आहे। ते बोलण्याचा हक्क तुला कोणी दिला? माझा पर्सनल विषय मी ठरवी, तू का अडवतोय? बिकॉज आय रिअली
नका करू की माझे बाबा, माझा भाऊ, मित्र, मैत्रीण, कलिग आणि आता तू. अरे हे टाळणी करताय तुम्ही माझ्या लग्नाची. इट हर्ट्स. खूप त्रास होतो. ठीक आहे, तुझं जर असंच म्हणणं असेल तर यापुढे आपण कधी नाही भेटायचं. सॉरी. What happened? आय एम सॉरी. श्री, अरे आणि त्या बांगड्या तुझ्यासाठी दिल्या. तू खूप मानी आहेस असं कळलं, पण माझा मान राखण्यासाठी तू त्या घेतल्याच पाहिजेस. आठवलं का? नाही वहिनी. कमाल करतेस ना तू. गुपित सांगायला बोलवलंस ना आम्हाला इथे, मग आठवत कसं नाहीये तुला गुपित? गुपित सांगायला आपल्याला इथे बोलवलंय आणि गुपितच विसरले. सॉरी सॉरी वहिनी, मला गुपित आठवतंय. मला फक्त ना त्या मुलीचं नाव आठवत नाहीये. आठव 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 शरयू, नाव आठव, नाव आठव, नाव आठव, नाव आठव. मला आठवलं, मला आठवलं, मला आठवलं. लवकर लवकर. आई एवढ्यात बाहेर नाही ना येणार? नाही येणार. पटकन बोल. एवढं काय सिक्रेट आहे? आणि एवढं काय सिक्रेट आहे ना, तसंच मोठं सिक्रेट आहे. ती आपल्याकडे ती मुलगी आली होती ना, काय बरं नाव तिचं? सायली. सायली का नाव तिचं? हो, सायलीच नाही का आली होती आपल्याकडे? नाही बेबी वंस, सायली नाही का, बँकवाली. अरे बँकवाली मुलगी. नाव काय तिचं? काहीतरी म्हणाली होती ना ती नाव. अगं काहीतरी नाव असणारच ना. आईंना बरोबर लक्षात असेल. हो, आईंना बरोबर लक्षात असेल. आणि विशेष म्हणजे खोटं बोलणाऱ्यांची नावं तर त्या अजिबात विसरणार नाही. हो, विचारतेस जाऊन आईला? ए गप्पा बसा ना. अगं शरू, सांग ना पुढे काय. मी बोलत असताना मध्ये मध्ये जर कुणी बोललं ना तर तुम्ही याद राखा, कन्फ्युज करून टाकता सगळं मला, मग मला आठवत नाही. ते सगळं जाऊ दे ग, त्या मुलीचं काय? अहो ती मुलगी खूप चांगली आहे. तुला कसं माहित? मी भाजी आणायला गेले होते की नाही बाजारात, माझी टर्न होती म्हणून. तर तिथे एक आजीबाई आल्या होत्या. त्या बिचाऱ्या भाजी घेत होत्या. असं झालं. हा, पण शरयू, तुला नक्की खात्री आहे की ती मुलगी तीच होती? वहिनी, असं सतत एखाद्यावर ना अविश्वास दाखवणं बरं नाहीये. हा, तुम्ही असतात ना तिथे तर तुम्हालाही कळलं असतं. खरंच सांगते, ती तशी मुलगी नाहीये. आणि एखादा माणूस बोलला असेल खोटं एखाद्या वेळेस तर काय एवढं. मला वाटतं त्या दिवशी ती खोटं बोलली ना, त्यातही तिचा काहीतरी नाईलाज असेल. ए बास आता. जर आईने ऐकलं ना तर सगळ्यांना घराबाहेर काढेल की आपल्याला. आता मी एखादी चांगली गोष्ट बघितली आणि ती लक्षात ठेवून तुम्हाला सांगितली तर त्यातही काही प्रॉब्लेम आहे का? शरयू, तुझे विचार कितीही महान असले आणि तू काहीही पाहिलं असलंस ना तरी इंदू म्हणते तेच खरंय. आईंच्या मनात एखाद्या माणसाचा राग राहिला ना की त्या माणसाने जीव जरी दिला ना तरी त्या त्याला क्षमा करत नाहीत. पण आई ना कधी कधी जाम टोकाचं वागते. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.